नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. तर मित्रांनो, सिडको महामंडळामध्ये तुम्हाला करिअर करण्याची उत्तम संधी आहे. कारण की सिडको महामंडळामध्ये 2 अधिकारी लेव्हलचे पद आहेत. ते म्हणजे सहाय्यक विकास अधिकारी सामान्य आणि क्षेत्राधिकारी सामान्य. तर मित्रांनो, आपण या जाहिरातीची सविस्तर पद्धतीने माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, सहाय्यक विकास अधिकारी सामान्य आणि क्षेत्राधिकारी सामान्य या 2 संवर्गातील अधिकारी लेव्हलच्या पदासाठी तुम्हाला अर्ज करण्याची मुदत आहे. तुम्ही पाहू शकता अर्ज करण्याची मुदत आणि परीक्षा शुल्क जमा करण्याचा जो कालावधी आहे तो 12/12/2024 ते 11/1/2025 पर्यंत तुम्हाला अर्ज भरण्याचा व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी देण्यात आलेला आहे. तसे मित्रांनो, सहाय्यक विकास अधिकारी यामध्ये तुम्ही पाहिलं तर सहाय्यक विकास अधिकारी सामान्य यास वेतन श्रेणी जी आहे ती वेतन संरचना इथे S20 लेवलची आहे. 56,100 ते 1,77,500 आणि वर्ग अ च हे पद आहे, म्हणजे क्लास 1 च हे पद आहे. त्याचबरोबर क्षेत्राधिकारी सामान्य S15 रुपीज 41,800 ते 1,32,300 इथपर्यंत तुम्हाला वेतन संरचना असणार आहे. आणि वर्ग ब च हे पद आहे, म्हणजे क्लास 2 च हे पद आहे. त्याचबरोबर मित्रांनो, संवर्गाचा तपशील आपण खालीलप्रमाणे पाहू शकतो. यामध्ये सहाय्यक विकास अधिकारी सामान्य एकूण जे पद आहेत त्यामध्ये अराखीवसाठी 11, अधोगतीसाठी 2, 600 माओसाठी 2, ई-माओसाठी 7, ब-ज ड साठी 1, विजा अ साठी 1 असे प्रवर्गानुसार इथे रिक्त पदांचा तपशील देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, एकूण जे पद आहेत ते 24 आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता दुसरं जे पद आहे ते क्षेत्राधिकारी सामान्य यासाठी एकूण 5 पदे रिक्त आहेत. यामध्ये 600 माओसाठी 1, ई-माओसाठी 1, विजा अ साठी 1, अ-ज साठी 1, अ-जा साठी 1. त्याचबरोबर मित्रांनो, या दोन्ही पदांसाठी वयोमर्यादा जे आहे ते तुम्ही पाहू शकता. खुल्या प्रवर्गात मोडणारे उमेदवार यांच्यासाठी 38 वर्षे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांसाठी 43 वर्षे कमाल वयोमर्यादा असणार आहे आणि दिव्यांगासाठी 45 वर्ष वयोमर्यादा असणार आहे. तसेच मित्रांनो, खेळाडूसाठी 43 वर्षे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 43 वर्षे, त्याचबरोबर अनाथसाठी 43 वर्षे वयोमर्यादा असणार आहे. कमाल वयोमर्यादा दिनांक 15/11/2024 या दिनांकापर्यंत ग्राह्य धरण्यात येईल असं त्यांनी या जाहिरातीमध्ये सांगितलेले आहे. तसेच सिडको कर्मचारी व अधिकारी यांना कमाल वयाची अट लागू राहणार नाही असं देखील त्यांनी या जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, परीक्षेचे स्वरूप आपण पाहूयात. परीक्षेच्या स्वरूपामध्ये सहाय्यक विकास अधिकारी सामान्य या पदासाठी जो परीक्षेचा पॅटर्न आहे तुम्ही पाहू शकता. एकूण 5 विषय असणार आहेत. यामध्ये इंग्रजी, जनरल इंग्लिश, जनरल मराठी, त्याचबरोबर जनरल अवेअरनेस अँड जनरल सायन्स म्हणजे सामान्य ज्ञान आणि सामान्य विज्ञान, त्याचबरोबर विधी, लॉ आणि नैसर्गिक क्षमता व कौशल्य आणि आकलन क्षमता ॲप्टिट्यूड अँड रिझनिंग हे प्रश्न असणार आहेत. यामध्ये मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे गणित हा विषय नसणार आहे. यामध्ये ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग हा विषय असणार आहे. म्हणजे तुम्हाला रिझनिंग आणि मॅथ्सचे दोन्ही प्रश्न एकाच विषयात विचारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, आपण पाहिलं तर इंग्रजीसाठी 10 प्रश्न विचारण्यात येणार आहेत एकूण 20 गुणांसाठी, मराठीसाठी 10 प्रश्न 20 गुणांसाठी, त्याचबरोबर सामान्य ज्ञान आणि सामान्य विज्ञानासाठी 35 प्रश्न 70 गुणांसाठी, त्याचबरोबर विधीसाठी 20 प्रश्न 40 गुणांसाठी, नैसर्गिक क्षमता व कौशल्य आणि आकलन क्षमता यासाठी 25 प्रश्न 50 गुणांसाठी विचारण्यात येणार आहेत. आणि त्याचबरोबर एकूण जी प्रश्नांची संख्या आहे ती 100 आहे आणि एकूण गुणांची जी संख्या आहे ती 200 आहे. यामध्ये माध्यम आपण बघितलं तर मराठी, सामान्य विज्ञान, सामान्य ज्ञान आणि विधी, नैसर्गिक क्षमता व कौशल्य आणि आकलन क्षमता यासाठी इंग्रजी व मराठी हे दोन्ही माध्यम आहे आणि इंग्रजी विषयासाठी मात्र इंग्रजी माध्यम आहे. त्याचबरोबर मित्रांनो, कालावधी जो आहे तो 120 मिनिटांचा आहे सहाय्यक विकास अधिकारी या परीक्षेसाठी. त्याचबरोबर मित्रांनो, पुढचे जे पद आहे ते क्षेत्राधिकारी सामान्य त्यासाठी इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, ॲप्टिट्यूड अँड रिझनिंग एकूण 4 विषय आहेत. यासाठी 25 प्रश्न आहेत प्रत्येक विषयी आणि 25 प्रश्नाला 50 गुण आहेत. टोटल आपण बघितलं 100 प्रश्न 200 गुण आहेत आणि यामध्ये इंग्रजी, मराठी माध्यम आहे. मराठी जनरल नॉलेज आणि ॲप्टिट्यूड रिझनिंगला दोन्ही माध्यममध्ये तुम्हाला पेपर देता येईल. इंग्रजी भाषेसाठी इंग्रजी माध्यम राहील. त्याचबरोबर मित्रांनो, कालावधीमध्ये 120 मिनिटांचा कालावधी आहे. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत. तर मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे इथे या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. निगेटिव्ह जी मार्किंग होती ती या परीक्षेमध्ये नसणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता परीक्षा जी आहे ती सोपी झालेली आहे. त्यामध्ये ऑनलाईन परीक्षेमध्ये किमान 90 गुण प्राप्त करणारे उमेदवारच पुढील प्रक्रियेसाठी पात्र असतील. यामध्ये मित्रांनो, पुढील प्रक्रिया काय आहे ते पण आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण परीक्षा शुल्क काय आहे जाणून घेऊयात. परीक्षा शुल्कामध्ये राखीव प्रवर्ग, माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक यासाठी परीक्षा शुल्क जे आहे ते 900 रुपये आहे. GST 162. एकूण जे आपण बघितलं तर 1062 रुपये ही फी आहे राखीव प्रवर्ग आणि माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी. त्याचबरोबर खुल्या प्रवर्गासाठी
जी फी आहे ती परीक्षा शुल्क 1000, GST 180 आणि एकूण जे आहे ते 1180 फी आहे खुल्या प्रवर्गासाठी. उमेदवाराला एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागेल. त्याचबरोबर वर नमूद केलेले परीक्षा शुल्क हे बँक प्रोसेसिंग शुल्क लागू असेल तर वगळून आहे. परीक्षा शुल्काची रक्कम ही नापरताव नॉन रिफंडेबल आहे. कारण या 2 पदांसाठी शैक्षणिक अर्हता आणि अनुभव काय आहे ते आपण जाणून घेऊयात. असिस्टंट डेव्हलपमेंट ऑफिसर जनरल, सहाय्यक विकास अधिकारी सामान्य या पदासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेतून मान्यताप्राप्त पदवी धारण करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मित्रांनो, पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला HR, मार्केटिंग किंवा ॲडमिनिस्ट्रेशन या शाखेमध्ये तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मित्रांनो, डिझायरेबल जे आहे ते डिग्री इन लॉ म्हणजे लॉ विधी शाखेमध्ये तुमची कोणतीही डिग्री असणं हे आवश्यक आहे. पण मित्रांनो, हे डिझायरेबल आहे. यामध्ये तुम्हाला अनुभव जो विचारण्यात येणार आहे तो 5 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. तुमच्याकडे शासकीय संस्था किंवा निमशासकीय संस्था किंवा खाजगी संस्था यामध्ये तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपॅसिटी तुमच्या सुपरवायझरी ऑर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपॅसिटी याचा अनुभव जो आहे तो 5 वर्षाचा असणं आवश्यक आहे या पदासाठी. त्याचबरोबर मित्रांनो, क्षेत्राधिकारी सामान्य, फील्ड ऑफिसर जनरल यासाठी तुमच्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे कोणत्याही शाखेतून. त्याचबरोबर डिझायरेबल जे आहे ते डिग्री इन स्पेशलायझेशन, डिग्री इन लॉ किंवा स्पेशलायझेशन इन द एरिया इन विच द कॅन्डिडेट विल हॅव द वर्क. म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रामध्ये तुमचं स्पेशलायझेशन असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मित्रांनो, 3 वर्षचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. शासकीय, निमशासकीय किंवा खाजगी संस्थेमध्ये सुपरवायझरी कॅपॅसिटी म्हणजे पर्यवेक्षक कॅपॅसिटीचं तुमच्याकडे एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे 3 वर्षाचा. त्याचबरोबर मित्रांनो, निवडीचे निकष जे आहेत ते आपण जाणून घेऊयात. गुणवत्ता यादीत येण्याकरिता उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेत एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. विविध अर्हता, अटी, शर्ती पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांची सदर परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे विहित आरक्षणानुसार निवड यादी बनवण्यात येईल. त्याचबरोबर मित्रांनो, सहाय्यक विकास अधिकारी या वर्ग अ मधील पदासाठी अंतिम निवडीकरता ऑनलाईन परीक्षेचे 200 गुण व मुलाखतीचे 25 गुण असे एकूण 225 पैकी गुण गृहीत धरण्यात येईल. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला अर्ज करण्यासाठी इथे सूचना देण्यात आली आहेत. सर्व सूचना व माहिती अटी शर्ती वाचूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर मित्रांनो, अर्ज करण्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तसेच जाहिरातीच्या PDF ची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्याचबरोबर मित्रांनो, निवड झालेल्या उमेदवारांनी रुजू होतेवेळी 5 वर्षाचे सेवा बंधपत्र लिहून देणे बंधनकारक आहे, असं त्यांनी या नियमामध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आरक्षणाबाबतचे ते नियम दिले आहेत. या भरतीकरिता लागणारे आवश्यक प्रमाणपत्र व डॉक्युमेंट काय आहेत ते आपण पाहूयात. दिव्यांग प्रमाणपत्र, वय आदिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, लेखनिक व अनुग्रह कालावधी, त्याचबरोबर मित्रांनो नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र. तर मित्रांनो, ही माहिती होती सिडको महामंडळामधील अधिकारी पदांच्या भरतीबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.